मी आहे इथं इकडे ए होय बाजूला लाईट नाही का तुम्ही ना दिसले आकाश चला 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 अरे आता बसा कुठे बसायचं गया
गाईस आम्ही आलेलो आहेत रायगडला. आता जस्ट आम्ही पोचलेलो आहेत. हे माझे ऑफिसचे कलिग्स आहेत. तर आम्ही आता गड चढायला सुरुवात करणार आहोत. दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता, पण फायनली सक्सेसफुल प्लॅन झाला. सगळी मुलं आली, टायमावर आली, खास करून आप्पा. बघा बघा कसा मेकअप केलाय नी. बघा काय मेकअप शेकअप केलेला आहे. चला पायऱ्या. नॉनस्टॉप जाऊ शकते का? हो नक्कीच. आप्पाला मी घेऊन ना. बघा मला खूप खास आप्पासाठी मला खूप एक्सपीरियंस है असले पहाड़ इलेक्ट्रॉनिक चालायचं. पावडर घेऊन आले. इलेक्ट्रॉनिक पाउडर हाँ ये पी के हम चलने वाले. कट करना. ये कौन सी हिंदी है तेरी? हाँ सिर्फ वो एक्शन डालो, वर्ड्स मत लेना. एक्शन. हाँ ये बहुत इम्पोर्टेंट होता है. ठीक है, ये पी के चलने का. इससे क्या होता है? इससे बहुत कुछ होता है. चला चलो जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर जय भवानी. अजून अर्धा रस्ता पण नाही आला रे. थकला का? थकला का? अरे वो त्या मशीनवर तू पण गेली असते. ही एक मशी आणि त्या मशी अनेक वचन व्याकरण शिकलोय आम्ही. विथ एक्झाम्पल संदर्भात स्पष्टीकरण नसते का ते. पण तू त्या तुझ्या बहिणींना कसं काय घाबरलीस? त्या माझ्या दोस्ताच्या मैत्रिणी. हाईक म्हटलं रे. नाही नाही हाड बोलला होता तुम्हाला. हाड आधी बोललो. कुत्र नाही रे ते म्हशी आहेत. आपल्या इथं पण एक मौत को छू के टक से वापस आ सकता. तिने वळून तुला मारलं तर? वळून मारलं तर? मित्रांनो आपण अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहे. अशा प्रकारे सावली लागलेले आहेत, सगळ्यांचे घाम निघलेले आहेत. आम्हीच सध्या पुढे आहेत, बाकीचे माग आहेत. आपल्या मधले फक्त दोघच जण लय मागे राहिले वाटतं. अख्खी गँग खाली आता. तसं म्हणायला गेलं तर हे अर्ध पण नाही माहिती. खूप वर्षानंतर प्रत्येक मन असतं येण्याचं. आपल्याला इकडे आल्यानंतर जी ऊर्जा, जी मोटिवेशन
वेगळ्या प्रकारची एनर्जी असते आल्यानंतर नाही भास होते. गड चढताना असू दे, गड फिरताना असू दे, हे बाकी कुठे अनुभवलं नाही भेटत, फक्त गड किल्ल्यावरच अनुभवलं भेटत नाही ना. स्वर्ग हा खरंच स्वर्ग जर बघायचं असेल तर रायगडावरच. एकदम मस्त. दमला नाही असं वाटतंय का तुला? मस्त खाली थोडंफार. अरे खूप दमला, मागाशी धापा टाकत होता, आता कॅमेऱ्याच्या समोर हे करतोय रे. मयूर मित्रा दमलास काय? थांबावं लागतं ना लोकांसाठी. सोडून येऊ का? लोकांच्या नावाखाली दम खातोस? लोकांच्या नावाखाली तुम्हाला खाणार मग मार मी नाही, तू खाणार आहेस. माझं काढ ना छोटे छोटे. लाईक शेअर सबस्क्राईब बोल की काहीतरी. लाईक करा, सबस्क्राईबर करा, फॉलो करा आणि जे वाटेल ते करा, पण करा करा. पळाला काला पण काढा. बाय बाय. प्रल्हाद चिकने मस्त दिसताय ना तुम्ही आज. और लहानपणापासूनच दिसतो. सो गाइस हम आए रायगढ़ पे हमारी टीम के साथ और मनन बहुत थक रहा है. टीम फ्लोरिडा. एक गौरव थक रहा है, एक गौरव नहीं थक रहा है. तो थक रहा है कौन, नहीं थक रहा है कौन? और हमारे रोहित सर ऊपर जाके बैठे एकदम टॉप पे, ऊपर से देख रहे हैं किसको. तो अरे तो मला काय म्हणतो माहितीये का, व्हिडिओ चालू केल्यावर मी म्हणतोय मला मी दमलोच नाही का, आणि व्हिडिओ बंद होतो त्यावेळेस गेलो, जीव गेला, आता आपण रोपणी खाली जाऊ. ए तू काय दिसते? येऊ दे, काढ ना. काय दिसते तू? पटते का तुला हे? पटते का तुला? येस. काय पटते सांग? तुझ्या आधी मी इथं पोहोचली आहे ना. पोहोचली नाही, पोहोचली. पोहोचली. तू पुण्याचा आहेस का? मी पुण्याचं आहे. मी पण. फोटो काढायला. दरवाजा तोडण्यासाठी हत्तीने ज्यावेळेस झडप दिलीच तर हत्तीने जखम झाली पाहिजे, इजा झाली पाहिजे, यासाठी टोकदार किल्ले आपल्याला पाहायला भेटतात. परंतु हा दरवाजा राजांच्या काळातला नाही. सेम दरवाजा असा होता राजांच्या काळामध्ये, परंतु 10 मे 1818 ज्यावेळेस रायगड इंग्रजांनी जाळला त्यावेळेस 11 दिवस जळला आणि 11 दिवसामध्ये रायगडचा दरवाजा देखील जळून गेला होता. परंतु भारतीय पुरातत्व खात्याने हा दरवाजा फेब्रुवारी 2016 मध्ये बसवलाय. परंतु तुम्ही हा गेट पाहताय का? हे गेट तुम्हाला 2 गेट पाहायला भेटेल. हा एक मोठा गेट आणि एक दिंडी गेट, दिंडी दरवाजा. तो मोठा गेट कधी उपर केला जायचा? जर का राजांची पालखी गडावर जायची असेल तर, आपल्या आऊसाहेबांची पालखी आतमध्ये किल्ल्यामध्ये जायची असेल तर मोठा गेट ओपन केला जायचा. परंतु रोजच्यासाठी जे नेहमीचे लोक यायचे त्यांच्यासाठी छोटा दिंडी दरवाजा ओपन असायचा. परंतु पाच समोरचे चौकोनाचे होल पाहताय का? इकडे 2 दिसतात, इकडे 2 आहेत. हा एक 3, 4, 5, 6 असे तटबंदीच्या 4ही दिशेने तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. याला इतिहासाने म्हणतात जंग्या. काय? जंग्या. बघा हा दरवाजा आहे, वरती मावले असायचे, दरवाजा बंद असायचा. जर का शत्रू इथपर्यंत पोहोचलेच तर आपले मावले त्यातून वरून उकळतं तेल म्हणा पेटकी लाकडं गरम पाणी टाकून शत्रू इथे ठार करायचे. परंतु पहा 400 वर्षापूर्वी आपल्या राजाने रायगडात एक गनिमी गाव केला होता. गनिमी गाव असा होता, त्याला माहित होतं आपल्याकडे मावले कमी आहेत, आपले मावले मुठभर आहेत. तुम्ही विचार करा, औरंगजेबाची फौज लाखोची होती,
लाखोची फौज रायगडावरती या दरवाजावरती आली तर आपण करायचं काय? आपण झुंज देऊ शकत, आपले मावळे कमी आहेत, मग करायचं काय? मग गनिमी गाव केला राजाने या रायगडावरती. गनिमी गाव असा होता की वरती डोंगरामध्ये 4 टाक्या 4 तलाव पाण्याने भरून ठेवल्या होत्या. त्यांची आज्ञा अशी होती, औरंगजेब आपण कुठलाही मुघल शत्रू लाखोची फौज घेऊन या रायगडावरती आला तर आपण ते सुरुंग लावून तलाव फोडून द्यायची. जर का ते तलाव सुरुंग लावून फोडून दिलेत तर त्यातलं पाणी या गेट मधून पास होणार. आणि गेट मधून पाणी तुमच्या डोळ्यासमोर कल्पना करा, गेट मधून जर 4 तलावांचं पाणी बाहेर पडलं तर हे पाणी किती मोठं असू शकतं, त्याचा प्रवाह केवढा मोठा असू शकतो. मग इथे जे काय असेल शत्रू हे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाणार आणि घराच्या खाली मृत्युमुखी पडणार. 400 वर्षापूर्वी हा एक गनिमी काम केला की 100 मावळे लाखोंची झुंड येऊ शकत नाही, पण त्या 100 मावळे जर का तलावा पडली तर ते लाखो माणसं वाहून जाऊ शकतात. हा एक गनिमी काय करा आपला समोरचा पाहताय का? हे गोल शिल्प तुम्हाला पाहायला भेटेल का दरवाजाच्या डाव्या उजव्या बाजूला? हे गोल शिल्प आहे, एक फुल आहे. ते कसलं फुल आहे? कमलाचं फुल. नीट पहा, हे आहे कमलाचं फुल. तर पहा या गेटवरती कमलाचं फुल लावण्याचं कारण काय होतं? हे कमल हे आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये विद्येचं, लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणजेच राजाला असं दाखवायचं होतं या गडावरती म्हणजे या दरवाजाच्या आतमध्ये विद्या आणि लक्ष्मी दोघींचा वास आहे, दोघी नांदत आहेत. हे कमलाच्या शिल्पामध्ये कोरलेलं पाहायला भेटतंय. कमलाच्या शिल्पाच्या वरती एक हत्ती पाहता का? छोटा आहे आणि हत्तीवरती एक प्राणी आहे तो शरभ. आता हत्ती आणि शरभ पहिला तुम्हाला फरक सांगतो, हत्ती काय आणि शरभ काय. तर त्यावेळेचे मुघल बादशाह जे होते त्यांचं प्रतीक हत्ती होतं. ते वाटले हत्ती घेऊन लढायचं यायचं, त्यांचं हत्ती हे त्यांचं प्रतीक होतं मुघल बादशाहांचं. परंतु हत्तीवरती ज्या प्राण्याने पाय ठेवला आहे तो आहे शरभ. शरभ हा एक काल्पनिक प्राणी आहे. काल्पनिक म्हणजे काय? तर पहा, वाघ काय? वाघ आणि सिंह. वाघ हा ताकदवान प्राणी आहे, सिंह हा जंगलाचा राजा आहे. आता वाघाची आणि सिंहाची ताकद एक केली काल्पनिक म्हणजे ती ताकद किती मोठी असू शकते विचार करा. वाघ आणि सिंहाची झाला ताकद केवढी मोठी असू शकते. पण वाघाची आणि सिंहाची ताकद एक करून तो बलवान आणि ताकदवान प्राणी तयार केला, तो म्हणजे शरभ आहे. ना स्त्री ना पुरुष, फक्त ताकदवान प्राणी बलवान तो म्हणजे शरभ. आणि शरभ म्हणजे त्यावेळी होती मराठीशाही. म्हणजे बघा या शिल्पातून काय दाखवायचं? जर का तुमचा हत्ती तुमची मुघलशाही, हत्ती म्हणजे कोण? मुघलशाही जर का आमच्या स्वराज्यावरती आलीच तर तुम्हाला तुमच्या हत्तीला आमचा शरभ हा पायाखाली खेचून ठेवू शकतो. म्हणजे आमच्या शरभ म्हणजे आमच्या मराठीशाही मध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या हाताला आम्ही पायाखाली दडपू शकतो. फायनली पोरांनो तुम्ही पोहोचलेले आहात. कसं वाटत आहे तुम्हाला? एकच नंबर. तो आपला पाय बघतो काय? कोण कोण थांबले? त्याला झूम मार. हा, चल, चल, चल. हा, चल, 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 चल. हाय, चल लवकर चल. गेला तो 160 रुपये देऊन. बोल महादेव. आवाज पाहिजे, आवाज. महादेवच आवाज निघतो तुझा. आतून छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली प्रल्हाद तू वरती आलास, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला. तर आम्ही खूप सारे फोटो काढलेत, खूप सारे माणसं दमलेत, त्यांना ओढत ताणत परपट लावत कसे तरी आणलेत वरती. तर आता बघूया पुढे काय होतंय. गाईज इकडे आम्ही सर्व वरती आलेलो आहे. कसं वाटतंय तुम्हाला? कॉंग्रॅच्युलेशन. स्पेशल क्लॅप फॉर मनोज. वरती आलाय. नाही गेलाय. नेव्हर गिव्ह अप. मनोज तू एक उदाहरण बनून गेलास.
महाराजांचा वीरात राजा शिवछत्रपती महाराजांचा जय भवानी जय शिवाजी राजवीर यशाधिपती अष्टभाषा जाणकार श्री शिवसाई सुपुत्र धर्मरक्षक मुघल साम्राज्य संहारक सर्जा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आम्ही उतरलेलो आहोत गड चढून आणि माझा मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळं काही व्हिडिओज आम्ही घेऊ नाही शकलो. तर आता आम्ही हॉटेल देशमुख पाचड येथे मोबाईल चार्ज केलेला आहे आणि जराशी चार्जिंग करून व्हिडिओ बनवलेला आहे.
चला म्हणजे तुझ्या घरी जाऊन कोणी बघा आमचं कसं झालेलं आहे साठलंय फार असं झालं नाही का येड्यावरून झाली कोण आता. अरे बास बाबा किती फोटो काढतो भाऊ. अरे ऑफिसला येणार आहेस उद्या तू. धनश्री बघा ज्या फोटो मध्ये मी नाही का त्या फोटो मध्ये मला मेन्शन लाईक शेअर अँड सबस्क्राईब.